येस. चलो. गुड इव्हनिंग स्टुडंट्स. तुम्हा सर्वांचं आजच्या लेक्चरमध्ये मनःपूर्वक स्वागत. NMMS या परीक्षेच्या मागील वर्षी झालेला पेपर अर्थात 2023 सालचा जो पेपर आहे, तो आपण सध्या सोडवत आहे आणि त्याचा हा दुसरा भाग आहे. याचे 3 किंवा 4 भाग 100% होतील. जर चौथा भाग होतच असेल, तर आपण शनिवारी लेक्चर घेणार आहे, अगदी परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत. तर आपण सुरुवात करूयात आजच्या लेक्चरला. काल मी तुम्हाला अर्धा मिनिट दिलेला होता, पण त्या अर्ध्या मिनिटाचा एक परिणाम असा झाला, की थोडी उदाहरणं कमी झाली. म्हणजे एक सराव पेपर करायचा असेल तरी 90 उदाहरणं सोडवावी लागतात. तर तिथपर्यंत आपल्याला नाही पोहोचता आलं. कारण एका दिवशी समजा 15 आणि 20 करायची असतील तर 5-5 लेक्चर्स लागतील. किमान 4 पर्यंत तरी पोहोचण्याचा आपण थोडासा प्रयत्न करूयात. ठीक आहे. तर मी स्क्रीन शेअर करतोय. किती जण आलेत? 9 जण. व्हेरी गुड. सगळ्यांनी उदाहरण पाहायचं आहे आणि माझ्यासोबत सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सोबत वही पेन घेऊन बसा. माझ्यासोबत सोडवण्याचा प्रयत्न करा. फक्त मी जे पद्धतीने करत आहे, ती पद्धत समजून घ्या. मी आज डायरेक्टली सोडवायला सुरुवात करेल. ओके. आणि दुसरा एक विषय आत्ता जे आपल्याला म्हणजे थोडंसं आपण म्हणजे तुम्हाला मी 6:15चा टाईम पाठवला होता आणि जवळ-जवळ 7:30 शिकवायला सुरू होत आहेत. म्हणजे रेग्युलर आपण 7:30ला घेतच असतो. तसंही केलंस तरी चाललं असतं. परंतु एक महत्त्वाचा विषय आता जाणवला आणि जो आपण काल पेपर घेत होतो, तर त्यावेळी त्यासाठी आपण ज्या गोष्टी बेसिकली ज्या गोष्टी हव्या आहेत असं म्हटलं होतं, तर त्याची एक छोटीशी पी-डी-एफ तयार केली म्हणून ॲक्चुअली आता थोडासा वेळ घेतला. तर हे पहा, हे आहे स्क्वेअर 1 to 30 स्क्वेअर याची आपल्याला गरज पडते. 1 to 30 क्यूब यांची आपल्याला गरज पडते आणि 11 to 30 टेबल असे आपण घेतले आहेत. ठीक आहे. नाहीतर 1 पासून घेतल्यास अगदी छोटे होत होते आणि त्याची काही आवश्यकता नव्हती आपल्याला. हे टेबल्स घेतलेले आहेत. याशिवाय ए पासून वाय पर्यंत ज्या अक्षरांचा आपण वापर करतो ते इथे घेतलेले आहेत आणि उलट पद्धतीने घेतलेले आहेत. तेव्हा या सगळ्यांचा वापर आपल्याला म्हणजे जो आपला वेळ जात होता पेज वर खाली करण्यामध्ये तो आपला वाचणार आहे. सो लेट्स स्टार्ट. एकदा फक्त मला पाहू द्यात कोण-कोण आलंय ते. एक छोटीशी अटेंडन्स म्हणूयात आपण. येस. गुड इव्हनिंग सगळ्यांना. चलो अभिनव, अमित, रुद्र, साई, राघव. ओके. पुढे बैजनाथ, अथर्व, नंतर यथार्थ. ओके, गुड. अजून? येस. हां, बैजनाथ तुझं नाव घेतलं मी बाळा. वैभवराज, वैभवराज. वैभवराज. येस. अजून? ठीक आहे, चालेल. चलो, सुरुवात करूयात आपण आजच्या लेक्चरला. मी स्क्रीन शेअर केलेली आहे. येस, शेअर केलेली आहे. शिवाजी जाधव. आज पहिल्यांदाच दिसतंय नाव. जय आलेलं आहे. व्हेरी गुड. शिवाजी जाधव ठीक आहे. शिवाजी जाधव म्हणजे मला कृपया नंतर कळवा. आपण कुठून जॉइन होताय ते. म्हणजे कोण आहे ते. ठीक आहे. काही वेळा म्हणजे माझ्या ओळखीचे परिचयाचे आहेत एक, पण ते थोडं अच्छा पृथ्वीराज. ओके, ओके. पृथ्वीराज जाधव. हां, तेच म्हटलं कारण शिवाजी जाधव नावाचे एक माझे ओळखीचे आहेत. म्हटलं ते कसे काय इथे? यशराज, सिद्धांत. गुड, गुड. छान. सो लेट्स स्टार्ट. 4 मिनिट झालेत. आपण सुरुवात करूयात आजच्या लेक्चरला. अरे, सुरुवात करणार कशी? वेट. काही मटेरियल थोडंसं. तुमचं पॅड. एक्झामचं आपलं पॅड. चलो बाळांनो, लेट्स स्टार्ट. हा आहे आपला पेपर. आपण 15व्या प्रश्नापर्यंत पोहोचलेलो होतो. आता सुरुवात करतोय आपण 16व्या प्रश्नापासून. मूळ सूचना आधी पहा एकदा. पुढील प्रश्नात अक्षरांचा एक विशिष्ट गट दिलेला आहे. दिलेल्या पर्यायांतील एक पर्याय त्या त्या गटांशी जुळतो, तर तो योग्य पर्याय कोणता आहे ते लिहा. इथे आपण 15 पर्यंत काल पूर्ण केलेलं आहे आणि आता आपण 16व्या प्रश्नाकडे जातोय. सो लेट्स चेक.
15 पर्यंतचं काम झालेलं आहे. 16 पासून पुढे आपण पाहूयात. बी, वाय आणि एक्स, GTS, DWV यांच्याशी संबंधित असणारा या चारपैकी कोणता गट असेल ते आपल्याला शोधायचं आहे. तर आपण पाहूयात BYX यांचं वैशिष्ट्य काय आहे ते आपण पाहूयात. येस, इथे जर का आपण पाहिलं तर पहा, बी हा सुरुवातीपासून दुसरा आहे. बी हा सुरुवातीपासून दुसरा आहे. वाय हा शेवटून दुसरा आहे आणि हा जो वाय आहे त्याच्या आधीचं अक्षर हे एक्स आहे. हे झालं BYX. BYX सेम त्याच नियमात इतरही जी आहेत अक्षरं ती बसतायत का ते आपण एकदा चेक करूयात. बघा, दुसरं जे आहे ते GTS. GTS. येस, हे पहा, सुरुवातीपासून 7वं अक्षर आहे G, शेवटून 7वं अक्षर आहे T आणि S हा टीच्या जस्ट अलीकडचा, म्हणजे ज्याला आपण शेवटून 8वं म्हणूयात. इथे आपण 2 आणि शेवटून हे तिसरं अक्षर आहे असं म्हणूयात. ठीक आहे, म्हणजे हे दोघंही एका नियमात बसतायत. पुढचं DWV. DWV. डी हे सुरुवातीपासून चौथं अक्षर आहे. W हे सुरुवातीपासून चौथं अक्षर आहे आणि V हे त्याच्यानंतर लगेचच असणार अक्षर आहे. म्हणजे 4, 4 आणि शेवटून 5वं अक्षर V. हे तिघही एकाच नियमात बसत आहेत. आता आपण पर्याय पाहूया. जो पहिला पर्याय तुम्हाला शोधायचा आहे तो दिलेला आहे YCX असा पर्याय दिलेला आहे. आता या पर्यायानुसार आपल्याला हवं ते उदाहरण तयार करता येईल का? म्हणजे आपल्याला हवं तसं शोधता येणार आहे का? आपण चेक करूयात. वाय शेवटून दुसरा, सी समोरून तिसरा, इथेच ऑप्शन कट. कारण दोघंही समान पाहिजे होते आपल्याला, त्यामुळे पहिलं ऑप्शन जो आहे तो येणार नाही. त्यानंतर JQP हा दुसरा ऑप्शन आहे. JQP मध्ये जे हा सुरुवातीपासून 10वा, Q हा शेवटून 5 आणि 5 10वा आणि P हा त्याच्या जस्ट अलीकडचा म्हणजेच 11वा. येस, शेवटून 11वा. म्हणजेच 1, 2, 3 यांच्यासोबत हा ऑप्शन बरोबर बसत आहे. त्यामुळे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. समजून घ्या, आपण कोणत्या पद्धतीने करत आहे ते समजून घ्या. कशा पद्धतीने आपल्या उत्तरापर्यंत पोहोचायचे ते आपण पाहतोय. नेक्स्ट, PTL, LPH आणि FJB आणि यांच्यासाठी खालचे ऑप्शन जे आहेत त्यापैकी काय असेल हे आपल्याला शोधायचं आहे. चलो, आपण आता जाऊयात पुन्हा एकदा त्याच ठिकाणी. आपल्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. ठीक आहे, इथे थोडंसं डार्क झालेलं आहे. या ठिकाणी तुम्ही ज्यावेळी हे या गोष्टींचा वापर कराल त्यावेळी तुम्हाला काळजी घ्यायची बरं का, कारण मी जसा खोडतोय तसं इथं खोडत बसायचं नाही. हे समजून घ्या. तिथं वेळ वाया घालवायचा नाही. जेवढं जास्त भरेल तेवढं भरू द्यात. हे वाटल्यास हे जे A ते Z आहेत ना, हे 5-7 काढून ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. 5-7 वेळा काढून ठेवा, ते काही हरकत नाही. पण ते वेळ जाता कामा नये. चलो, आपण बघूयात PTL. समजा आपण PTL चा विचार केला. बघा, पहिला दिलेला आहे त्यांनी PTL. P पासून T चौथं अक्षर आहे आणि P पासून L 1, 2, 3, 4 मायनस चौथं अक्षर आहे. अशा पद्धतीचा P पासून T आणि L चा आपल्याला इथे डिफरन्स दिसून येतोय. दुसरा दिलेला आहे LPH. L पासून P समोरून चौथं अक्षर आहे आणि L पासून H 1, 2, 3, 4 मागे चौथं अक्षर आहे. त्यानंतर दिलेलं आहे FJB. F पासून J 1, 2, 3, 4 चौथं अक्षर आहे आणि B हे मागे चौथं अक्षर आहे. तर या पद्धतीने ही सगळी अक्षर आपल्याला एका नियमात बसवता येत आहेत. आता आपण वळूयात ते म्हणजेच याच्या उत्तराकडे. आता आपल्या समोर काय आहे? पहिला ऑप्शन
पहिलं ऑप्शन आहे आर व्ही पी. आर पासून व्ही 1 2 1 2 3 4 चौथं अक्षर आहे आणि आर व्ही पी. पी मात्र मागे दुसरं अक्षर आहे. त्यामुळे हा ऑप्शन आपला कट होईल. दुसरं ऑप्शन पाहूयात आपण टी एक्स पी. टी एक्स पी. टी पासून एक्स 1 2 3 4 चौथं अक्षर आहे. टी पासून पी 1 2 3 4 मागे चौथं अक्षर आहे. त्यामुळे हे उत्तर आपलं बरोबर आहे. चला येऊयात आपण आपल्या प्रश्नपत्रिकेकडे. येस, आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. त्यानंतर आता वळूयात आपण 18व्या प्रश्नाकडे. विसंगत पद ओळखा, की जे पद आपल्या या संपूर्ण नियमामध्ये म्हणजे बरोबर बसत नाही. अशा पद्धतीचं पद ओळखायचं आहे. आता इथे लक्षात घ्या, ज्यावेळी तुमच्या समोर अंक दिलेत, हा 1 2 3 4 लक्षात घ्या, ज्यावेळी संख्या मोठ्या दिसतात, आकाराने मोठ्या दिसतात ना, तेव्हा त्याचा निकष आहे तो छोटासा असतो. ते कॉम्प्लिकेटेड फार नसतात. सरळ सरळ साधा साधा नियम तिथे लावलेला असतो. आणि जेव्हा संख्या खूप छोट्या असतात ना, असं वाटतं किती सोपं आहे, पण तिथे विचार करायला जास्त संधी असते. विचार अनेक प्रकारे होऊ शकतो. मोठ्या संख्या फार अवघड अशा पद्धतीच्या काढल्या जात नाहीत. इथे पण बघा, अतिशय साधा सुद्धा विचार केलाय. शेवटचे 2 अंक घेतलेत 8 9 आणि या दोघांचा केलाय गुणाकार. 8 9 72, 7 9 63, 7 चोक 28, 9 सक 54. इथे आलंय 56 म्हणून पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर आहे. ठीक आहे. पुढे जाऊयात 19व्या उदाहरणाकडे. 19व्या उदाहरणाचा विचार करता 252, 150, 810 आणि 392 यांचं उत्तर कसं काढायचं? तर इथे 3 ची कसोटी लागू होते. म्हणजेच या सर्व अंकांची बेरीज. 3 ची कसोटी काय सांगते? सर्व अंकांची बेरीज करा. त्या बेरजेला जर 3 ने भाग गेला, तर त्या संपूर्ण अंकाला 3 ने भाग जातो. आपण त्यानुसार पाहूयात. 5 अधिक 2 अधिक 5 7, 7 अधिक 2 9. 9 ला 3 ने भाग जातो, म्हणजेच याला 3 ची कसोटी लागू होते. 5 अधिक 1 6, 6 अधिक 0 6. 6 ला 3 ने भाग जातो, म्हणजेच यालाही 3 ची कसोटी लागू होते. 8 अधिक 9 1 9, 9 अधिक 0 9. यालाही 3 ने भाग जातो, त्यामुळे इथेही 3 ची कसोटी लागू होते. 3 अधिक 9 12, 12 अधिक 2 14. इथे मात्र 3 ने भाग जात नाही. लक्षात घ्या मी काय सांगतोय ते. तिघ जण एका नियमात बसले पाहिजेत. एक जणचा एक स्वतंत्र नियम नकोय आपल्याला. हे समजून घ्या. त्यामुळे इथे 3 ने भाग जात नाही, पूर्ण भाग जात नाही. इथला जो 3 आहे त्याने 3 चोक 12 हे उत्तर दिल्याच्या नंतर बाकी म्हणून तुमच्याकडे 2 राहते, ज्यासाठी तुम्हाला दशांश चिन्ह घ्यावं लागेल. इथे मात्र 3 त्रिक 9, 3 दुने 6, 3 त्रिक 9 असा पूर्ण भाग जातो. म्हणून तुमचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट पुढे जाऊयात आपण. मी वळतोय पुढच्या उदाहरणाकडे. उदाहरण क्रमांक 20. पुढच्या संख्या पहा. 773, 987, 840 आणि 392. या ज्या संख्या आहेत यांच्या बाबतीतलं उत्तर कसं शोधता येईल? चला, इथे त्यांनी असं डोकं लावलेलं आहे. 7 अधिक 7 14, 14 अधिक 3 म्हणजेच या सर्वांची बेरीज केली तर ती येते 17. या सर्वांची बेरीज केली तर 7 एके 7, 7 दुने 14, 7 त्रिक 21 असं करून बेरीज करण्यापेक्षा आणि नंतर पुढे 7 पेक्षा जास्त आहे ते मिसळण्यापेक्षा अशा वेळी काय करायचं? 8 मध्ये आहे, या 9 मधून 1 वजा केला की इथे 8 राहील आणि हा वजा केलेला 1 आहे तो इथे मिसळला की 7चे 8 होते. 8 त्रिक 24 अशा पद्धतीने बेरीज करायची. नंतर 8 अधिक 4 12, 12 अधिक 0 12, 9 अधिक 3 12, 12 अधिक 2 14. याचा अर्थ पहा, 12, 14 आणि 24 या सर्व संख्या या सम संख्या आहेत, तर 17 ही विषम संख्या आहे. किंवा या सर्व संयुक्त संख्या आहेत आणि एकटी 17 ही मूळ संख्या आहे, प्राईम नंबर आहे. तेव्हा अशा पद्धतीने आपण 1 हा ऑप्शन बाजूला काढू शकतो. ठीक आहे. बरं, मी आता 16 ते 20 अशी उदाहरणं सलग घेतली. अशा पद्धतीने घेतल्यावर चालत आहे का? चालणार आहे का?
चला तुमची चॅट बॉक्स मला पाहू द्यात. अशा पद्धतीने घेऊ का? 5 उदाहरणं झाली. मला वाटतं 10 मिनिटात. 10 मिनिटात आपली म्हणजे 2 मिनिटांना एक उदाहरण पूर्ण होतंय. येस. ठीक आहे, ठीक आहे. का फक्त एन-एम-एम-एस साठी म्हणजे ज्यावेळी परत स्कॉलरशिपचा आपण सराव घेऊ, त्यावेळी आपण पुन्हा एकदा तुम्हाला टाईम देऊयात, वेळ देऊयात. कारण त्यात एक मजा असते. त्यामुळे तशा पद्धतीने चालू शकेल. येस, येस, येस. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. ओके, ओके, ओके. चालेल. चलो हरकत नाही. लेट्स स्टार्ट. पुढे जाऊयात आपण. चला सुरू करूयात आपण. पुढचा प्रश्न. गुड. म्हणजे थोडे प्रश्नही जास्त होतील. या मुलांची परीक्षा जवळ आली आहे रे. त्यामुळे जास्त लांबवण्यात अर्थ नाही. चला वळूयात आपण आपल्या पीपीटी पीडीएफ कडे. ओके. येस. हे पहा. प्रश्न क्रमांक 21. आता इथे पहा. अंक एकदम मोठे दिसतायत. अतिशय मोठे अंक दिसतायत हे. थांबा आपण 5-5 नंबर नंतर आपण जरा कलर चेंज करूया. जरा तुम्हाला पाहायला पण बरं वाटेल. 92, 61, 19,683, 24,389, 17, 29 मोठे अंक दिसतायत. सरळ सरळ करायचं. यांची बेरीज करून बघायची. होतीये का, बसतीये का? नाही बसू द्यायची. मी काही वेळ घालवत नाही आता तुमचा. किंवा कुठल्या निकषात बसतंय का? आता हे बघा. 1 आहे, 3 आहे, 9 आहे, 9 आहे. सगळ्या विषम संख्या आहेत. मूळ आहे की नाही आपल्याला माहिती नाही. ठीक आहे. त्यानंतर ठीक आहे. आता काही फार वेळ घालवायला नकोय. डायरेक्टली याच्या उत्तराकडे आपण येऊयात. याचं उत्तर आपल्याला सापडेल. ते म्हणजे जो मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी टेबल दाखवला तिथे, या ठिकाणी. हे काय आहेत? तर हे घन आहेत. जेव्हा मी घेतलं त्यावेळी मुलांनी काही विचार केला असेल, की सर 1 पासून 30 पर्यंतचे घन का घेतले आपण? 1 पासून 30 पर्यंतचे वर्ग का घेतले? कारण ज्यावेळी आपण सुरुवातीला, अगदी सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा बुद्धिमत्ता किंवा एन-एम-एम-एस सुरू करतो, त्यावेळी तिथे अपेक्षा अशी व्यक्त केलेली असते, 1 ते 30 पर्यंतचे पाढे, 1 ते 20 पर्यंतचे वर्ग आणि 1 ते 10 पर्यंतचे घन असे असावेत. पण इथे प्रश्न आलाय तसा. त्याला मी काहीच करू शकत नाही. जर एन-एम-एम-एसच्याच पेपरमध्ये 21 ते 30 मधले घन प्रश्नात येत असतील, तर आपल्याला हे सगळे घन जे आहेत ते पाठ करून ठेवणं आवश्यक आहे. आणि अर्थात हे आठवणीत नाही ठेवायचे. हे सगळे घन लिहून काढायचे पेपर सुरू व्हायच्या आधी. ही सगळी तयारी करायची. हे पहा मी इथे लिहूनच ठेवलंय. बघा इथे पेपर वर्क. मी जी पीडीएफ केली ती त्यासाठीच केली. कालच्या सारखं जे होतं तसं नाही ठेवलेलं मी. हे प्रॉपर काम करून ठेवलेलं आहे. आता बघा पहिल्यांदा पहिली जी संख्या आहे तुमची प्रश्नामधली ती आहे 9261. तो आहे 21 चा घन. 9261 हा 21 चा घन आहे. पहिली संख्या. दुसरी जी संख्या आहे ती आहे 19,983. हे पहा. हा घन आहे 27 चा. पण हे गोष्टी कशा लक्षात येईल? ह्याचा अंदाज कसा बांधायचा? तर काय करायचं पहा उदाहरणार्थ 27 आहे. तर 27 गुणिले 27 जे काही वर्ग असेल त्याला परत गुणिले 7 नीच करावं लागणार ना. 7 7 49, 9 7 63. एकक स्थानी 3च येणार आहे. म्हणजे या सगळ्यांचे घन काढायची गरज नाही. तुम्हाला इथूनच उत्तर सापडणार आहे. हे लक्षात घ्या. एकक स्थानी काय आहे त्याचा अंदाज घ्यायचा आणि मग आपल्या उत्तराचं आपल्याला उत्तर शोधणं सोपं पडेल. आणि जो तिसरा अंक आहे तो आहे 24,389. हा आहे तिसरा ऑप्शन तो दिलेला आहे. आणि जो चौथा ऑप्शन आहे तो आहे 1729. 1729. हे पहा हा जवळ आहे पण हे उत्तर नाहीये. इथे 8च्या ऐवजी उत्तरामध्ये 9 दिलेला आहे. म्हणजेच आपल्याला जो वेगळा पर्याय हवा होता तो आहे चौथा पर्याय. ठीक आहे. आता पुढे सोबतच्या आकृतीत घनाच्या काही स्थिती दाखवल्या आहेत त्याचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. आता बघा खाली काही प्रश्न विचारलेत. प्रश्नाकडे वळण्याच्या आधी हा जो घन आहे या घनाला आपण व्यवस्थितपणे एका रचनेमध्ये आपण त्याची मांडणी करूया. ठीक आहे. बघा आता उदाहरणार्थ घन म्हणजे कसा असतो तर घनाचा प्रश्न आल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीने एक घन
ओपन करायचं आहे. एक बाजू वरची, 1 2 3 4 या 4 बाजू सलग आणि एक बाजू मागे. ठीक आहे. या सर्वांचं एकत्रीकरण केलं की एक क्यूब तयार होईल, एक घन तयार होईल. आता हा जो घन आहे, या घनाचं निरीक्षण करा. या घनाचं निरीक्षण केल्यावर तुम्हाला काय दिसून येतं, तर तुम्हाला असं दिसून येतं, इथे कॉमन कोण आहे? 3, 3 आणि 3. याचा अर्थ 3च्या शेजारी कोण आहे हे तुम्हाला परफेक्ट माहिती आहे. म्हणजे जर याच दोघांचा जरी आपण विचार केला 3चा, तरी शेजारचे दोघंही समजले. म्हणजे जर का आपण इथे 3 घेतले, तर 3च्या शेजारी 6 आणि 5 आहे, 1 आणि 2 आहे. हे पहा 1, 2, 6 आणि 5 असे आपण घेतले. बरं 6 आणि 5 घ्यायचे का 5 आणि 6 घ्यायचे हे कसं काय कळणार? 2च्या शेजारी कोण आहे? तर हे पहा इथे ते क्लिअर झाले. 2च्या शेजारी 6 आहे. म्हणून आपण 2च्या शेजारी 6 घेतला, 5 नाही घेतला. आता बघा घनावरची 6 बाजू आहेत. 1, 2, 3, 4 नंबर राहिला आहे तो आपण इथे टाकूयात 5 आणि 6. आता तुमचा घन जो आहे तो पूर्ण झाला. ठीक आहे. आता कुठली अडचण येणार नाही. आता बघा 3च्या समोर कोणता अंक येईल? 3 जर का वरच्या बाजूला आहे, तर त्याच्या समोर येणारा अंक हा या बाजूला असणार आहे. 3च्या समोर येणारा अंक 4. लक्षात घ्या उत्तर 4 आहे. ऑप्शन 4 नाही. कन्फ्यूज व्हायचं नाही. उत्तर 4 आहे. उत्तर 4 आहे. ऑप्शन 4 नाहीये. चला 4 मिळाला. चला चौथं आनंदाच्या भरात इथं गोल करून टाकला. विषय संपला. गेले 2 मार्क. किंवा एनएमएमएस असेल तर गेला 1 मार्क. त्यामुळे त्या ठिकाणी नीट लक्ष द्यायचं. नेक्स्ट पुढचा प्रश्न. 5 या अंकासमोर कोणता अंक येईल? 5 जर का या ठिकाणी असेल, आता हे बघा पेनला काय होतंय? हा ओके थांबा इथे अरे हे 2 आहे ठीक आहे. आता 5 जो आहे 5च्या शेजारी 6 आहे. एका बाजूने शेजारी 6 आहे आणि दुसऱ्या बाजूने शेजारी कोण असणार आहे? तर तो 1 असणार आहे. हा 1 असणार आहे. ठीक आहे. हे 2 शेजारी झाले. मग अपोजिट साइडला कोण असणार आहे? तर हा 2 असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे उत्तर आलेलं आहे ऑप्शन नंबर 4. हा ऑप्शन नंबर 4 उत्तर आहे 2. लक्षात घ्या 2 हे उत्तर नाहीये. ऑप्शन 2 उत्तर नाहीये. ऑप्शन नंबर 4 मध्ये असणारा 2 हे त्याचं उत्तर आहे. इथे कन्फ्युजन होतं हे समजून घ्या. त्यामुळे ते समजणं आवश्यक आहे. कोणत्या अंकाशेजारी 1 येणार नाही? आता 1च्या शेजारी बघा. 1च्या शेजारी बघा 2 आहे, 3 आहे, 4 आहे आणि या बाजूने फिरून 5 आहे. म्हणजेच राहिला कोण? तर 6. त्यामुळे 6 हा त्याच्या शेजारी येणार नाही. त्यानंतर आता वळूयात आपण पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 25. 25 ला म्हटलेलं आहे 31 डिसेंबर 2019 मंगळवार होता. 31 डिसेंबर 2029 रोजी मंगळवार होता. तर 2022चा भारतीय स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी आला होता? बघा, आता हा प्रश्न आपण सोडवूयात. याच्यासाठी आपण खाली जी रिकामी जागा आहे त्याचा वापर करूयात. वार शोधायचा आहे आपल्याला. दिनदर्शिकेच्या प्रश्नाला थोडासा वेळ लागू शकतो. लागला तरी हरकत नाही. ते इट डिझर्व्स. आणि प्रश्न 100% येतात बरं का. हां. प्रश्न हे ऑप्शनला टाकून चालत नाही दिनदर्शिकेचे प्रश्न. चलो या रिकाम्या जागेमध्ये आपण सोडवूयात. प्रश्न असा आहे 31 डिसेंबर 2019 या दिवशी मंगळवार होता. या दिवशी मंगळवार होता. तर 2022 साल 2022 सालचा भारतीय स्वातंत्र्य दिन, स्वातंत्र्य दिन म्हणजेच 15 ऑगस्ट हा दिवस कोणत्या वारी येईल? हा त्यांचा प्रश्न आहे किंवा कोणत्या वारी आला होता? हा त्यांचा प्रश्न आहे. आता लक्षात घ्या 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट पाहिलं की लगेच आपल्या क्लिक झालं पाहिजे. बालकांचा दिवस, बालदिन, 14 नोव्हेंबर, शिकवणाऱ्या शिक्षकांचा दिवस, 5 सप्टेंबर, 5 सप्टेंबर,
शिक्षक तुम्हाला अज्ञानाकडून ज्ञानाच्या स्वातंत्र्याकडे घेऊन जातात तो स्वातंत्र्य दिन आणि याच स्वातंत्र्यासाठी मोठा संघर्ष करणारे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी अर्थात 1 ऑगस्ट हे सगळे समानवारी येतात. लक्षात घ्या, हे लगेच क्लिक झालं पाहिजे. अर्थात या उदाहरणामध्ये याचा उपयोग नाही. 15 पाहिलं की हे 4 आपल्याला आठवले पाहिजेत. चला पुढे जाऊयात आपण. 2019 साल. आता हा प्रश्न कसा सोडवायचा? आपल्या 19 पासून 22 पर्यंत पोहोचायचंय. 12व्या महिन्यापासून 8व्या महिन्यापर्यंत पोहोचायचंय आणि 31 तारखेपासून आपल्याला 15 तारखेपर्यंत पोहोचायचंय. सो अशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचंय. सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवात करूया. 2019 नंतर येईल ते म्हणजे 2020 साल. प्रत्येक वेळी आता 2020 लिहित बसायचं नाही. 19 नंतर 20. 20 साली वार येईल मंगळवारच्या नंतरचा बुधवार. पण 2020 हे लीप वर्ष आहे आणि नुसतं लीप वर्ष नाही तर याच्यामध्ये 29 फेब्रुवारी हा दिवस येऊन गेलाय कारण आपण 12व्या महिन्यापासून 12व्या महिन्याचा विचार करतोय. त्यामुळे बुधवारच्या ऐवजी येईल गुरुवार. एक दिवस पुढे सरकला. त्यानंतर 21 साली 31 डिसेंबरला वार येईल शुक्रवार. त्यानंतर 22 साली 31 डिसेंबरला वार येईल शनिवार. पण आपल्याला इकडे जायचं नाही. 31 डिसेंबरच्या आधीच आपला 15 ऑगस्ट आहे. तेव्हा आपल्याला 21 सालच्या शुक्रवार पासून आपल्याला पुढे जायचं आहे. तेव्हा आपण त्याचा विचार करूयात. अर्थात जर शुक्रवार आलेला आहे 31 डिसेंबरला 21 सालच्या, तर 22 सालच्या 1 जानेवारी या दिवशी असणार आहे शनिवार. ठीक आहे. आता बघा, जानेवारी टू ऑगस्ट. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट. जानेवारी महिन्याचे दिवस 31. पण आपण एक दिवस जो आहे तो ऑलरेडी शनिवारसाठी धरलेला आहे. आपण असं करूयात, इथे घेऊयात आपण 30. ठीक आहे. फेब्रुवारीचे दिवस हे लीप वर्ष आहे का 22 साल? नाही. 24 साल लीप वर्ष आहे. लक्षात घ्या, समसंख्या दिसली म्हणजे लीप वर्ष असेलच असं नाही. समसंख्येमध्ये 22 साल आहे. 22 साल लीप वर्षात येत नाही. 4च्या पाड्यातले जे आहेत ते आपल्याला या शतकामध्ये लीप वर्षात दिसत आहेत. तर इथे त्यामुळे इथे येणार 28 दिवस. मार्च महिना 31 दिवस. एप्रिल महिना 30 दिवस. मे महिना 31 दिवस. जून महिना 30 दिवस. जुलै महिना 31 दिवस आणि ऑगस्ट महिना 31 दिवस आपल्याला घ्यायचे नाहीत. आपल्याला 15 तारखेपर्यंतच पोहोचायचंय. त्यामुळे हे 15 दिवस. ठीक आहे. आता बघा टोटल 8, 9, 10, 11, 11 अधिक 5, 16ला 6, हातच्या आला 1, 3 अधिक 1 4, 5 6, 7 8 9, 10 11 12, 13 14 15, 16 17 18, 19 20 21 आणि 1 22. या ठिकाणी तुम्ही 3चा पाडा पण होऊ शकता. 1 2 3 4 5 6 साहित्रिक 18 आणि मग उरलेले आहे त्यांची टोटल. हे झाले 226. 226 दिवस मध्ये येत आहेत. त्यांना आपण भाग देऊया 7 ने, कारण की दर 7 दिवसांनी समान वार येईल. 7 1 7, 7 2 14, 7 3 21. 21 इथे आले, 2तून 1 गेला 1, 2तून 2 गेले 0, वरून आले हे 6, हे खाली पडले. 7 दुने 14, वजाबाकी आलेली आहे ती 2. 2 याचा अर्थ 32 आठवडे पूर्ण झाले आहेत. म्हणजे 32 आठवडे शनिवार होता आणि त्यानंतर 2 दिवस आणि त्यानंतर शनिवारच्या नंतरचा 2 दिवस म्हणजेच पहिला दिवस रविवार आणि दुसरा दिवस सोमवार. अशा पद्धतीने आपलं जे उत्तर आहे ते उत्तर येत आहे 25व्या प्रश्नाचं सोमवार. ऑप्शन नंबर 2. कुठे गेला पेन? ऑप्शन नंबर 2. यस. 5 प्रश्न झालेले आहेत. चला बोला. सगळं ठीक आहे, व्यवस्थित आहे सगळं? तर जानेवारीला 31 असतात. नाही, पण आपण ऑलरेडी एक दिवस पुढे घेतला होता बाळा. आपण 31 डिसेंबर पासून पुढे नाही मोजलेलं. आपण तो घेऊन परत पुढे मोजला. त्यामुळे तो दिवस आपण कट केला. मी सांगितलं ना ते, अभिनव. जेव्हा सांगितलं तेव्हा नेमकं दुसरं काहीतरी करत असेल. येस. ठीक आहे ना? व्यवस्थित सगळं ओके? चालेल. चलो. नेक्स्ट.
पुढे जाऊयात आपण. 10 प्रश्न झाले आपले पहिल्या अर्ध्या तासामध्ये. चला पुढे जाऊयात आपण. आता वळूयात आपण 26व्या प्रश्नाकडे. 26 ते 30 प्रश्नांचा जो पुढचा टप्पा आहे तो आपण घेऊयात. वेगळा खडू वापरूयात थोडासा. डार्क मध्ये आता हा ठीक आहे. आता आपण हा जांभळा रंग घेऊयात. थोडासा डार्क पण करतो. ओके. चला. पुढील प्रश्नात दिलेल्या संख्या मालिकेतील एक पद चुकीचे आहे. ते दिलेल्या पर्यायातून शोधा. इथे एक संख्या मालिका दिली आहे. हे बघा 89, 78, 86, 80, 85, 82, 83 आणि यातले 4 अंक हे पहा 78, हा 80, हा 82, हा 86 हे सगळे ऑप्शनमध्ये दिलेत आणि यांच्यापैकी कोणतरी एक जण चुकीचा आहे. तर चूक आहे हे कसं काय शोधायचं आपल्याला? तर ते आपण आता पाहूया. या संख्यांकडे पाहत गेलं की अंदाज लागत जातो. उदाहरणार्थ 83 अधिक 2 85, 85 अधिक 2 नाही 83 अधिक 2 85 इथे बाहेर 2 ठीक आहे. 85 85च्या नंतर 86 ला एक जण वाढलेला आहे आणि 86 नंतर 89 ला 3 वाढलेले आहेत. इथंच काहीतरी गडबड जाणवते. का? कारण की जर 86 85 आणि 83 अधिक 2 असतील तर पुन्हा 2 केले तर इथे 87 येतील आणि पुन्हा 2 केले तर इथे 89 येईल. म्हणजे या ठिकाणी काहीतरी गडबड आहे. इथे 2 पाहिजे होते. अर्थात 86 हे तुमचं उत्तर आहे. मग सर हे जे उरलेले अंक आहेत ते काही नाही 78 अधिक 2 80, 80 अधिक 2 82 ते परफेक्ट बसतायत. प्रॉब्लेम येतोय तो वरच्या या अंकांना. त्यामुळे 86 हा तुमचा जो ऑप्शन आहे तो चुकीचा आहे. ते तुमचं योग्य उत्तर आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे पोहोचलो या उत्तरापर्यंत. डार्कनेस थोडा कमी करतो. खूपच डार्क झाला. पुढे 27वा उदाहरण पहा 8, 14, 26, 48, 98, 194, 386. हे पहा 8 इथे आलेला आहे. हा 26 आहे हाही इथे आहे. 48 आहे हाही ऑप्शन मध्ये आणि 98 जो आहे तोही तुम्हाला इथे प्रश्नामध्ये दिसून येतोय. आता हे तुम्ही कसं काय सोडवणार? तर पहा यांच्यामध्ये आपण काय करतोय तर यांच्यामध्ये आपण फरक पाहतोय. उदाहरणार्थ 8 आणि 8 अधिक 6 14, 14 अधिक 12 26 म्हणजे 6 दुने 12, 6 त्रिक 18, 26 अधिक 18 48. ठीक आहे. होत आहेत का 48? तर बघा 8 अधिक 6 14 ला 4 हातच्याला 1 इथे यायला हवे 44. आणि जर 44 असतील तर इथे पाहूयात आपण 6 त्रिक 18 6 चोक 24, 4 अधिक 4 8 आणि त्यानंतर पुढे एक मिनिट हा 6 त्रिक 18 6 चोक 24 येस. 4 अधिक 2 9 म्हणजे इथे हा पद्धतीने हा बसत आहे अंक. म्हणजे इथे अशा पद्धतीने बसतंय की 6 दुने 12 म्हणजे 6 त्रिक 18 या पद्धतीने गेलं तरी अर्धवट होतंय. आपण एक काम करूयात मग याला अजून वेगळ्या पद्धतीने पाहूयात. आपण असं करूयात ह्या प्रश्नाचं उत्तर सोडवताना अजून वेगळी पद्धत कोणती? तर 6च्या पाढ्यात बसत नाही. समजा प्रत्येक वेळी दुप्पट केलं तर 6 दुने 12, 12 दुने 24, 6 अधिक 4 10 ला 0 हातच्याला 1 2 आणि 2 4, 4 अधिक 1 5. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने येऊ शकतं आणि त्यानंतर पुढे 24 दुने 48, 5 अधिक 8 8 आणि 5 अधिक 4 9. त्यानंतर 48 चे दुप्पट 96. 96 म्हणजेच 8 अधिक 6 14 ला 4 हातच्याला 1 9 अधिक 1 10 आणि 9 19 ला 9 हातच्याला 1 आणि हा तो इथे लिहिलेला आहे आपण. ठीक आहे. आणि 96च्या दुप्पट 96चे दुप्पट आहेत 192. 192 म्हणजेच 9 4 अधिक 2 6 9 अधिक 9 18 8 हातच्याला 1 3 अधिक 1 4 आणि हा एक 5 अशा पद्धतीने पुढे जात आहे. म्हणजे थोडक्यात इथला जो 48 आहे त्याच्याऐवजी 50 असेल तर आपल्याला योग्य उत्तर मिळालं असतं. म्हणून 48 हे तुमचं गटात न बसणाऱ्या पर्यायाचं उत्तर आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न पूर्ण होतोय.
आता जाऊयात आपण पुढच्या प्रश्नाकडे, म्हणजे प्रश्न क्रमांक 24. थांबा, हे इंग्लिश मधलं आहे. 26, 27, 28. यस. आता तुमच्या समोर आहे ते म्हणजे आकृती. सोबत दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. असा हा प्रश्न आहे. आता पहा प्रश्न काय विचारलाय. पहिला प्रश्न 28वा प्रश्न आहे तो आहे, आकृतीतील त्रिकोणांची संख्या किती? आता ही आकृती आहे, याच्यातील त्रिकोण तुम्हाला शोधायचे आहेत. बघा त्रिकोण, हा पहिला त्रिकोण 1, हा दुसरा त्रिकोण 2, हा तिसरा, हा चौथा, हा पाचवा. हे सलग सलग दिसणारे 5 त्रिकोण. हा काही त्रिकोण नाहीये. पुढे 1 अधिक 2 हा जो मिळून येतोय, हा झाला त्रिकोण क्रमांक 6. त्यानंतर त्यानंतर हा 2 अधिक 3 ने काही त्रिकोण होत नाही. 5 अधिक 3 ने मात्र त्रिकोण होत आहे. हे पहा. हा झाला त्रिकोण क्रमांक 7. ठीक आहे. त्रिकोण क्रमांक 7. त्यानंतर हा जो मोठा त्रिकोण आहे पहा, तर चौरसाला घेऊन जो तयार केलाय, हा जो मोठा त्रिकोण आहे, हा झाला त्रिकोण क्रमांक 8. आणि त्याशिवाय हा जो त्रिकोण आहे, हा पहा सगळ्यात मोठा, हा त्याला अगदी चिकटून असलेला, हा पहा, हा झाला त्रिकोण क्रमांक 9. अशा रीतीने आकृतीमध्ये एकूण 9 त्रिकोण आहेत. पुढे जाऊयात आपण दुसरा प्रश्न पाहूयात. आकृतीतील समलंब चौकोनांची संख्या किती? आपल्याला या ज्या संकल्पना आहेत, आता ही मॅथमॅटिक्सची संकल्पना आहे. मी तुम्हाला माहिती असली पाहिजे समलंब म्हणजे काय. नुसताच त्रिकोण नाही सांगितलं, समलंब त्रिकोण सांगितले, समलंब चौकोन सांगितलेला आहे. समलंब याचा अर्थ काय, तर चौकोनामध्ये 4 कोन असतात ही गोष्ट मान्य आहे, पण सोबत 2 कुठल्या तरी रेषा ज्या आहेत त्या पॅरलल असतात आणि त्यांचा अँगल जो असेल तो किती असेल, पण एक बाजू दुसऱ्या बाजूला पॅरलल असते. एकतर ती अशी असेल किंवा मग ती अशी असेल. पण ह्या अशा कुठल्या तरी 2 बाजू आहेत त्या एकमेकांना पॅरलल असतात. पॅरलल याचा अर्थ समांतर असतात. आता पाहूयात आपण समलंब चौकोनांची संख्या. आपल्याला पहिल्यांदा चौकोन शोधायचे आहेत आकृतीतून आणि मग आपण समलंब चौकोन जी आहे संकल्पना त्याकडे वळूयात. चला पहा आता इकडे बघा. आता हा तुम्हाला चौकोन दिसून येईल. इथे चौकोन आहे पहा, हा चौकोन आहे हा. हे पहा. हा चौकोन आहे का? येस, हा चौकोन आहे. पण याच्यामध्ये कोणतीही बाजू ही एकमेकांना समांतर नाहीये. इथे हा काटकोनाचा भाग येतोय. पण काटकोन विचारला नाहीये, परपेंडिक्युलर नाही, पॅरलल. इंग्लिशमध्ये सेमी इंग्लिश ज्यांचं आहे त्यांच्यासाठी. परपेंडिक्युलर नाही, पॅरलल म्हटलेलं आहे. त्यामुळे हा जो भाग आहे हा आपल्या उदाहरणासाठी आवश्यक नाही. त्यामुळे हा चौकोन जो आहे तो समलंब चौकोन ठरत नाही. आता समलंब चौकोन जो आहे तो कसा ओळखायचा, तर हे पहा. मी या 2 रेषा होत्या बघा. ही एक रेषा आणि ही एक रेषा. या दोन्ही एकमेकांना पॅरलल आहेत, समांतर आहेत आणि हा झाला चौकोन. हा झाला चौकोन क्रमांक 1. त्यानंतर आपण दुसऱ्या उदाहरणाकडे वळूयात. दुसरा चौकोन पाहूयात आपण. दुसऱ्या चौकोनाचा विचार करता बघा, दुसरा जो चौकोन आहे त्याचा विचार करता हे पहा. ही एक बाजू आणि ही एक बाजू. हे 2 आणि हा झाला, हे 2 पॅरलल समांतर आणि हा झाला चौकोन तयार. हा दुसरा चौकोन. ठीक आहे. आता तिसऱ्या चौकोनाचा विचार करता. तिसऱ्या चौकोनाचा विचार करता अजून एक खडू आपण वापरूयात इथे. तिसऱ्या चौकोनाचा जेव्हा आपण विचार करू तेव्हा आपण पाहूयात बघा. आता या 2 बाजू झाल्या, ठीक आहे. या 2 उभ्या बाजू आहेत त्याही झाल्या. अजून कोणता असा चौकोन तयार होईल, तर पहा हा जो मोठा आहे, मोठा चौकोन, हा सगळ्यात मोठा आहे पहा, पॅरलल.
हे पण एकमेकांना समांतर आहे. ठीक आहे. तर तो अशा पद्धतीने बसतोय. पण याला समांतरभुज चौकोन पण म्हणता येईल. त्यामुळे हा समांतरभुजमय जाईल हा. समलंबमध्ये तो बसणार नाही. ठीक आहे. तर आता आपण पाहूयात, हा झाला तिसरा. अशा पद्धतीचे 3 समलंब चौकोन जे आहेत, ते आपल्याला दिसून येतात. इथे 2 बाजू आहेत त्या समांतर हव्यात, पॅरलल हव्यात. ठीक आहे. चला पुढे जाऊयात आपण पुढच्या उदाहरणाकडे. 30, 31, 32. आता या ठिकाणी काय आहे, तर 30व्या उदाहरणाचा विचार करता. 1 मिनिट थांबा. जर आपण एकदा थोडंसं अजून आकृतीकडे लक्ष देऊयात. वेट. थोडा वेळ घेऊयात इथे आपण, कारण ती आकृती जी आहे ती तेवढ्या फास्ट मध्ये कळण्यासारखी नाही. वेट. येस, ठीक आहे. याच पद्धतीने आपलं उत्तर आहे. चला पुढे जाऊयात आपण. खालचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 30, 31, 32 या तिघांसाठी एकच सूचना दिलेली आहे. ती सूचना आधी आपण वाचूयात. पुढील प्रश्नात अक्षरांची किंवा अंकांची लयबद्ध मालिका दिली आहे. त्या मालिकेतील गाळलेले अक्षर किंवा अंक त्याच क्रमाने एका पर्यायात दिलेले आहे. तर ते अचूक पर्याय त्यातून आपल्याला निवडायचा आहे. तर इथे अशी अक्षरांची काहीतरी मालिका दिलेली असते आणि त्याच्यामध्ये रिकाम्या जागा, ही पहिली, ही दुसरी, ही तिसरी आणि ही चौथी. आणि या 4 ऑप्शनपैकी कुठली तरी रिकाम्या जागा आहेत, त्या आपल्याला तिथे भरायच्या आहेत. तर डायरेक्टली त्या भरायच्या आणि मग त्याचा काही काही त्याची लय तयार होते का, ते आपल्याला शोधायची आहे. ठीक आहे. तर इथे उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. कसं काय बघा, जी, आय आणि एच असं डायरेक्ट भरायचं आणि मग सर्च करायचं. सर्च केल्यावर काय दिसतं आपल्याला, जी, आय-जी, जी-एच-जी, आय-जी, जी-एच-जी, आय-जी, जी-एच-जी, आय-जी. तर अशा पद्धतीने ही एक लय तयार होते. इथे आपले आतापर्यंत 30 प्रश्न पूर्ण झालेले आहेत. ठीक आहे. इज इट ओके विथ यू? चला उत्तर द्या मला. जे चालू आहे ते ओके आहे, व्यवस्थित आहे? ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चलो, चलो. गुड, गुड, गुड. येस, चलो. फास्ट आपण पुढे जाऊयात. 30 पर्यंत पोहोचलेलो आहे आपण. चलो. आता आपण पुढे जाऊयात 31व्या प्रश्नाकडे. म्हणजे 5-5 नंतर आढावा यासाठी घेतो, की एकदम आवाज बंद व्हायचा, काहीतरी प्रॉब्लेम यायचा आणि मला ते माहीतच नसायचं, असं व्हायला नको. ठीक आहे. 31वा जो आहे त्याच्यामध्ये ज्यावेळी आपण हे सर्व ऑप्शन इथे भरतो, पर्याय जे आहे ते मध्ये भरतो आणि त्यातून आपण अंदाज बांधतो, तेव्हा लक्षात येतं, की ऑप्शन नंबर 4 म्हणजेच सी, बी, ए, सी हे तुमचं उत्तर आहे. हे उत्तर कसं काय तयार होतं? तर पुन्हा 5-5चाच गट आहे. सी-सी, ए-बी-ए, सी-सी, ए-बी-ए, सी-सी-ए. मग पुढे त्यांनी बी-ए हे त्यांनी दिलं नाहीये, हा आपला दोष नाहीये. पण या गटामध्ये हे परफेक्टली बसतंय, की हे पुढे, 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 पुढे असं चालू राहणार आहे. त्यामुळे आपल्यासाठी उत्तर बरोबर आहे ऑप्शन नंबर 4. पुढे 1-0 अशा पद्धतीचे एक दिलेलं आहे. तर इथलं जे उत्तर आहे ते आहे पहिलंच. जेव्हा आपण हे 1, 1, 1, 1 इथे आपण लिहितो, तेव्हा पुन्हा एकदा असाच 5 अक्षरांचाच गट तयार होतो, 5 अंकांचा गट तयार होतो. 110, 11, 110, 11, 110, 11. 11चा आता एकच दिलाय त्यांनी. पण ठीक आहे. आपलं उदाहरण जिथे संपतंय त्याच्या पुढे ते वाढलेलं हरकत नाही. ते चालू शकेल. त्यांनी दिलेल्या जे आहे तेवढ्यामध्ये आपण बसवतोय ते. सो अशा पद्धतीने आपल्याला 32व्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर मिळत आहे. येस. पुढे जाऊयात आपण. 33, 34, 35. पुढे एक संख्यांचा गट दिलेला आहे. विशिष्ट गट दिलाय. तर दिलेल्या पर्यायातून एक पर्याय
त्या गटाशी जुळतो तर तो शोधून योग्य पर्याय लिहा. म्हणजे पहा 78, 45 आणि 91 अशा पद्धतीचे हे जे अंक आहेत, हे अंक तुम्हाला दिलेले आहेत. या तिन्हीचा जो काही गट असेल, तर तो गट आपल्याला इथे त्याचा विचार करायचा आहे आणि तो आपल्याला जुळवायचा आहे. तर ठीक आहे. याचं थोडंसं पाहायचं राहिलेलं आहे. आपण पाहूयात त्याचं. मी तुम्हाला थोड्या वेळाने किंवा कदाचित उद्या पण पाहूया. त्याचं उत्तर मी तुम्हाला देईल. उत्तर 120 आहे. फक्त थोडं त्याच्याविषयीची मार्किंग करायची आहे तेवढी फक्त बाकी ठेवलेली आहे. तर ती मी तुम्हाला सांगेल कशा पद्धतीची आहे ते. आपण पुढे जाऊयात. 34वा प्रश्न. या ठिकाणी काय आहे? तर 8 अधिक 4 12. 3 ने विभाज्य 3, 3 ने विभाज्य 9, 9, 9, 18, 18 अधिक 3, 21, 3 ने विभाज्य. ठीक आहे. 5, 5, 10 अधिक 1, 11. 3 ने भाग जात नाही. 4, 5, 6. 3 ने भाग जातो. 3, 4, 5. 3 ने भाग जात नाही. आणि 7 अधिक 8, 1, 8. 8 अधिक 5, 13. 3 ने भाग जात नाही. त्यामुळे तुमचं आहे 34चं आहे उत्तर क्रमांक 2. आणि यानंतर आपण जाऊयात 35व्या प्रश्नाकडे. 1, 64, 729. आता याचं काय आहे? याचं उत्तर अशा पद्धतीने येतं, की 1चा घन. 1चा म्हणजे हे जे प्रश्न आहे हे काय आहे? इथे आहे 1चा घन म्हणजेच 1. त्यानंतर बघा थांबा हे उदाहरणच आपण बघूयात. 1, 64, 729. आपलं जे सेकंड हे जे लास्ट पेज तयार करायचं त्याचा फायदा पहा. 1, 64, 729. तिन्ही आपल्याला घनाच्या टेबलला सापडले. आता पाहूयात आपण पुन्हा एकदा प्रश्नाकडे. येस, तुमच्याकडे जे ऑप्शन आहेत ते पहा. म्हणजेच तुम्हाला घन शोधायचा आहे. 4096 हा कशाचा घन आहे का तो आपण चेक करूयात. 4096 4096 येस. 16चा घन तुम्हाला इथे सापडतोय. या दृष्टीने तुमचं जे उत्तर आहे ते उत्तर ऑप्शन नंबर 1 असायला हवं. पण अर्थात बाकीचे जे आहेत ते सगळे जर का नसतील त्या नियमात बसत नसतील तर पाहू आपण 1296. 1296 हे तुमचं उत्तर आहे का? 1296 येस चेक करू आपण. 1296 नाही. म्हणजेच तो पर्याय आपल्याला अवेलेबल नाही. तर सगळेच पर्याय आपण पाहूयात. 1296चा जो पर्याय आहे तो चुकत आहे. दुसरा जो पर्याय आहे तो आहे 1398. 1398. 1398 नाही. याच्यामध्ये तो नंबर येतोय. आणि चौथा पर्याय 2420. 2420 तो पर्याय येतो या दोघांच्या मध्ये येतो आहे. आणि त्यामुळे आपल्याला हे जे आहेत ऑप्शन हे जुळत नाहीयेत. तर फक्त पहिला जो ऑप्शन आहे तो आपल्या उत्तराशी जुळतोय. तर अशा रीतीने आपण 35व्या उदाहरणापर्यंत आता पोहोचलोय. येस. ओके ओके ओके. चला बोला. इज इट ओके विथ यू? अगदी डोक्यावरून चाललंय, खूप खूप होतंय, खूप खूप सांगितलं आता त्यामुळे डोक्यावरून चाललंय असं काही होतंय का? फास्ट जातंय असं काही होतंय का? अच्छा डोक्यावरून जातंय. ओके. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे चालेल. पुढे जाऊयात आपण. अजून काही उदाहरणं आपल्याला घ्यायचीच आहेत. तर जाऊयात आपण पुढे. नेक्स्ट. समजत आहे. ओके, ओके. चलो पुढे. हां, 36 ते 38 साठी हा एक प्रश्न दिलेला आहे. त्या प्रश्नाकडे नीट लक्ष द्या. इथे प्रश्नामध्ये एक स्तंभ तयार केले आहे. म्हणजे स्तंभ 1 म्हणजेच टेबल दिलेला आहे. 1 आणि 2 असे दोन्ही स्तंभ दिले म्हणजे 2 कॉलम दिलेले आहेत. त्यात काही सांकेतिक अंक दिलेले आहेत. ठीक आहे. रेसाठी 423, वॅपसाठी
513 वगैरे वगैरे. पण ते स्तंभ 1 च्या शब्दातील अक्षरांच्या क्रमाने असतीलच असे नाही. याचा अर्थ रे साठी 423 आहे ही गोष्ट मान्य आहे. पण आर म्हणजे 4, ए म्हणजे 2 आणि वाय म्हणजेच 3 असं असेल असं नाही. ती सांकेतिक भाषा शोधून त्यामुळे ती भाषा आपल्याला शोधायची आहे आणि मग पुढच्या प्रश्नांचं आपल्याला उत्तर द्यायचं आहे. तर आता आपण वळूयात ही सांकेतिक भाषा कशी शोधायची त्याकडे. सो सुरुवात करूयात आपण. चलो बघा. सगळ्यात पहिल्यांदा अशा प्रकारचा प्रश्न समोर आला की काय करायचं? तर सगळ्यात पहिल्यांदा आपण सर्वांनी याच्यामध्ये कॉमन कुणी आहे का ते शोधायला सुरुवात करायची. कॉमन जास्तीत जास्त कोण आहे ते शोधायचे. आता वरून सुरुवात करू. RAY. ए बघा इथे पण आहे आणि इथे पण आहे आणि इथे पण आहे. 3 ठिकाणी ए आहे. मग 3 ठिकाणी जर का ए असेल, तर या तिघांमध्ये कोणता अंक 3 ठिकाणी आहे ते आपण शोधूयात. 3, 3 आणि 3. येस. ए इज इक्वल टू 3. हे आपल्याला सापडलं. बघा. चला मी काटच मारून टाकतो. म्हणजे नंतर परत चुकायचा विषयच नको. ए म्हणजेच 3. हे आपलं फिक्स झालं, फायनल झालं. कारण 3 दुसरीकडे कुठेही नाही आणि इथेही कुठे ए परत नाहीये. ओके. अजून कुणी कॉमन दिसतंय का? चला इथे बघा एस जवळ-जवळ दिसतोय. आपण चेक करूयात. एस. शेवटच्या 3 मध्ये कॉमन कोण आहे? 7. 7 इथे आहे पण इथे नाहीये. ओके. अजून 9 नाही. 6. 6. येस हे पहा. एस. 6. सो त्यामुळे एस इज इक्वल टू 6. हे आपलं फायनल झालं. पुढे जर एस इथे कॉमन दिसतोय आपल्याला, तर त्याच्यासोबत अजून कोणीतरी कॉमन दिसतंय. आणि दुसरा कॉमन या दोघांमध्ये कोण येईल? तर दुसरा कॉमन दिसतो म्हणजे 8 आणि 8. कोणासाठी? ई आणि ई साठी. ई साठी दिसत आहे आपल्याला 8 हा कॉमन दिसतोय. ओके. आता बघा उरलेली जी अक्षर आहेत त्यांच्यामध्ये आपण पाहूयात. उरलेल्या अक्षरांमध्ये हे पहा ही जी 2 अक्षर आहेत ही गेल्याच्या नंतर एकच अक्षर शिल्लक राहिले. म्हणजेच एम आणि त्यासाठी अंक राहिलाय 7. म्हणून एम इज इक्वल टू 7. जर इथल्या एमला 7 असेल तर ऑब्व्हियसली इथल्या एमला पण 7च असणार आहे. त्यामुळे 7 आणि एम कट झाल्यावर शिल्लक राहिला ओ आणि ओ साठी नंबर येत आहे 9. ओ साठी नंबर येत आहे 9. आता याच्यानंतर वरती पाहूयात आपण. इथे पहा आता शिल्लक आहे. इथली अक्षर शिल्लक आहेत, इथली अक्षर शिल्लक आहेत आणि इथली अक्षर. 3 ठिकाणचे अक्षर आणि 3 ठिकाणचे अंक फक्त आता शिल्लक आहेत. आता त्यामध्ये पहा पहिलं आणि 5वं या दोघांमध्ये आर तुम्हाला कॉमन दिसतोय. तर इकडे आर कॉमन आहे तर इकडे अंक पहा. इकडे पहिल्या आणि 5व्या मध्ये 2 नंबर कॉमन दिसतोय. म्हणजे हा आर म्हणजेच हा 2, हा आर म्हणजेच हा 2, म्हणजे या आर साठी नंबर आहे 2. त्यानंतर आता शिल्लक कोण राहिला? पी. म्हणजेच पी साठी नंबर असेल 1. पी साठी नंबर असेल 1. वर पाहूयात आपण. आर ए गेला. वाय. वाय साठी नंबर आहे 4. वाय साठी नंबर आहे 4. तर वाय साठी 4. खाली हे 2 आहेत. बघा 2 आहेत. पण त्यातला पी म्हणजे 1 हे आपण मगाशीच क्लिअर केलंय. इथे लिहून टाकलेले आपण. मग इथे पाहूयात आपण जर डब्ल्यू बरोबर 5. डब्ल्यू इक्वल टू 5. तर अशा पद्धतीने आता याच्यामध्ये कुठलेही पहा हा ओ आणि 9 पण आपण खोडलेला आहे. इथे कुठलाही अक्षर खोडायचं राहिलं नाही आणि कुठलाही अंक खोडायचा राहिला नाही. म्हणजे सगळ्या अक्षरांचे नंबर आपण शोधलेले आहेत. आता आपल्याकडे काय आहे? तर आपल्याकडे SAW. एस साठी नंबर काय आहे? एस साठी नंबर आहे 6. ए साठी नंबर काय आहे? तर ए साठी नंबर आहे 3. डब्ल्यू साठी नंबर काय आहे? तर डब्ल्यू साठी नंबर आहे 5. 635. ऑप्शन नंबर 4 हे तुमचं उत्तर आहे. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. नंबर 37. येस. WARM. डब्ल्यू म्हणजेच आपण आत्ताच पाहिलेलं आहे. डब्ल्यू म्हणजेच 5. ओके. डब्ल्यू म्हणजेच 5. ए म्हणजेच 3 वरच्याच उदाहरणामध्ये आहे. पुढे आर. आर साठी कोण आहे? तर आर साठी आपल्याला इथे वर जे आपण नंबर शोधले आहेत त्यामध्ये आपल्याला 2 दिसतोय.
सो आर साठी येत आहे 2 आणि एम साठी वर जे नंबर आहे त्यामध्ये येत आहे 7. 5327 5327 येस. ऑप्शन नंबर 2 बरोबर नाही. लक्षात घ्या कुठे चूक होते. 5327 तुम्ही फक्त नंबर पाहताय, नंबरचा सिक्वेन्स इथे गडबडलेला आहे. त्यामुळे त्यांनी हे पहिल्यांदा दिले आणि हे दुसऱ्यांदा दिलेलं आहे. 2 आणि 7 चा सिक्वेन्स बघा, तो इथे गडबडतोय. त्यामुळे तसं नीट लक्षात ठेवायचं आणि मग उत्तराकडे वळायचं. ठीक आहे, चलो इथपर्यंत आपण 37 पर्यंत आलेलो आहे. आता वळूयात 38व्या प्रश्नाकडे. 38वा जो प्रश्न आहे त्याचा विचार करता थांबा, तो प्रश्न जो आहे तो मी दुसऱ्या माझ्याकडे असणाऱ्या प्रश्नपत्रिकेतूनच वाचतो. कारण पुन्हा हे पेज जे आहे ते आपल्याला ओपन करावं लागेल. तर आपण सगळं इथे रीडिंग केलेलं आहे. तिथला शब्द जो आहे तो आहे सोप. SOAP सोप. S for 6, O for 9, A for 3 आणि P for 1. 6931. लेट्स चेक. 6931 आपण चेक करूयात. पुढे जाऊयात आपण 38 नाही का मराठी. येस 6931. ओके येस. या 4 ऑप्शन पैकी हा पहिला ऑप्शन जो आहे तो आपल्याला बरोबर दिसतोय 6931. बाकी ठिकाणं आहेत ती चुकीची आहेत. चला पुढे 39 आणि 40 साठी पुढचा प्रश्न आहे. एका चौरसाकृती कागदाला घडी घातल्यावर दिसणारी आकृती ही तुमच्या प्रश्न आकृतीत दाखवलेली आहे. तो कागद उघडल्यावरती तो कसा दिसेल? साधी गोष्ट आहे. जर का कागदाला अशी घडी घातलेली आहे तर याचा अर्थ या कॉर्नरवरती घडीवर घडी आलेली असेल. बरोबर आहे ना? तुम्ही लहानपणी खेळला असाल ना काहीतरी अशा पद्धतीचा त्रिकोण करायचा वगैरे. तर ही घडी जर ओपन केली तर आपल्याला असं दिसून येईल की अशा पद्धतीची इकडे आपल्याला एक रेष दिसून येईल आणि ही घडी जर ओपन केली तर हा पूर्ण चौरस जो आहे तो अशा पद्धतीने आपल्याला झालेला दिसून येतो. आणि ही बरोबर घडी घालण्यासाठी म्हणून बरोबर हे जे पॉइंट आहेत हे पॉइंटला पॉइंट म्हणजे हे 2 पॉइंट आणि हे 2 पॉइंट एकमेकांना चिकटवण्यासाठी जेव्हा आपण घडी घालण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी मध्ये एक घडी पडू शकते. तर याचा विचार करता अशा प्रकारची आकृती आपल्या समोर आहे. आकृती क्रमांक 2. हा झाला प्रश्न 39वा. आणि आता आपण वळूयात ते म्हणजे 40व्या प्रश्नाकडे. 40व्या प्रश्नाचा विचार करता त्याच्या घड्या आपल्याला घालायच्या आहेत. घड्या ज्या ओपन करायच्या आहेत त्यामधली पहिली घडी ही तिरकी बाजू. तर ही तिरकी बाजू ओपन केली तर त्या ठिकाणी अशा प्रकारची आकृती तयार होते. ठीक आहे. म्हणजे ही अशा प्रकारची आकृती असेल आणि अशा प्रकारची आकृती दिसून येणारी एकमेव आकृती आपल्याला इथे दिसते. हे पहा. कारण की हा छोटा भाग आहे तर हा छोटा भागच असणार आहे. इथेही नाही, इथेही नाही आणि इथेही नाही. त्यामुळे ही मधली घडी असू शकते पण छोटा त्रिकोण होणारी एवढी एकमेव आकृती आहे. पुढे जायची गरज नाही. आकृती क्रमांक 2 हे तुमचं उत्तर आहे. सो ठीक आहे. इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. आज आपण 25 प्रश्न केले. एक तासामध्ये जवळपास 25 प्रश्न आज आपण केले. पण अगदी नॉनस्टॉप. म्हणजे तुम्हाला विचार करायला वेळ न देता मी सरळ धड पुढे गेलेलो होतो. ओके. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चलो आता आपण इथे थांबूयात. उरलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण आता उद्या घेऊयात. ठीक आहे. उद्या शुक्रवार आहे. म्हणजे आपण टोटल आता 40व्या प्रश्नापर्यंत पोहोचलेलो आहे. अजून 50 प्रश्न बाकी आहेत याच विभागातील. म्हणजे मला वाटतं 25 आणि 25चे प्रश्न केले तर अजून 2 भागांमध्ये होऊन जाईल. ठीक आहे. चालेल. तर विद्यार्थ्यांनी येस युट्यूब पेज नक्की. अरे हो, युट्यूब पेज आहे सांगायचं तो मुद्दा म्हणतोयस तू नाही काही आहे. चालेल. चलो. लक्ष द्या इकडे. सध्या हे जे लाईव्ह लेक्चर्स चालू आहेत हे चालू आहेत हिस्ट्री बाय योगेश पाटील या मोबाईल ऍप वरती. पण याचं सगळं रेकॉर्डिंग जे आहे ते रेकॉर्डिंग अवेलेबल होत आहे ते म्हणजेच
योगेश पाटील अकॅडमी या YouTube चॅनलवरती याचं सगळं रेकॉर्डिंग जे आहे ते अवेलेबल होत आहे. सो ज्या विद्यार्थ्यांना लाईव्ह लेक्चर यायचं आहे त्यांनी ॲपच्या माध्यमातून या ॲपमध्ये अगदी किरकोळ म्हणजे नाममात्रच रक्कम आहे ती ₹111 फी आहे आणि त्याला काही टॅक्सेस वगैरे लागून ₹114 समथिंग काहीतरी होते. आणि ॲप जे आहे ते फ्री YouTube चॅनल आहे तो फ्रीमध्येच आहे. तर त्याचाही लाभ घेऊ शकता. जर तुम्हाला लेक्चर्स आवडत असतील तर लाईक करा. तुम्हाला जर का लेक्चर तुमच्या फायद्याचे वाटत असतील आणि इथून पुढचे लेक्चर म्हणजे हे जे आहे लेक्चर हे आपलं 42वा लेक्चर आहे. असे एकूण 100 लेक्चर आपण करणार आहे. तर हे जर का तुम्हाला लेक्चर्स हवे असतील स्कॉलरशिपच्या परीक्षेपर्यंत 9 फेब्रुवारीपर्यंत तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि जर आपल्या ओळखीचं परिचयाचं कुणी असेल की जे स्कॉलरशिप, NMMS, MTS किंवा इतर काही तत्सम परीक्षा, मंथन अशा एखाद्या परीक्षेला बसलेले असतील की जिथे हे सगळं फायदेशीर आहे, तर त्यांना हे पाठवण्यासाठी शेअर करा. चलो, धन्यवाद. थँक यू व्हेरी मच. टाटा, बाय बाय. भेटूयात उद्या. टाटा.